जम्मू काश्मीर व हरियाणा या राज्यांसोबत महाराष्ट्र व झारखंडच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं। केंद्रातील मोदी सरकार एक देश एक निवडणुकीच्या मुद्द्यावरती काम करत आहे। त्याची अंमलबजावणी 2019 मध्ये होऊ शकते। मात्र पूर्वतयारी म्हणून किमान 4 राज्यातील निवडणुका तरी एकत्रित घेऊन सरकार कोट्यवधींचा खर्च वाचवू शकेल अशा अटकळी होत्या। मात्र निवडणुकीत केवळ प्रशासकीय सोय पाहून चालत नाही, तर राजकीय सोयीचं गणित बसतं की नाही हेही सत्ताधाऱ्यांकडून पाहिलं जातं। झारखंड व महाराष्ट्रात कदाचित हे गणित सध्या तरी जुळून येत नसल्यानं या निवडणुका महिनाभर म्हणजेच नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्याची चर्चा होती। पण आता या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांना डिसेंबरचाच मुहूर्त लागला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। काय आहे या मागील कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी धनश्री देशमुख। महाराष्ट्र विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबर रोजी संपत आहे। त्यामुळे नियमानुसार या तारखेच्या आत नवीन विधानसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे। खरं तर 2019 मध्ये हरियाणा व महाराष्ट्र सोबतच निवडणुका झाल्या। हरियाणात बहुमताचं गणित लगेच जुळून आल्यानं 21 ऑक्टोबरला निकाल जाहीर होताच त्यांनी 3 नोव्हेंबर पर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात आणली। पण महाराष्ट्रात गेल्या वेळी मोठा राजकीय ड्रामा जो झाला तो आपण सगळेजण जाणतोच। त्यामुळे महाराष्ट्रात नवीन विधानसभा अस्तित्वात यायला 29 नोव्हेंबरचा दिवस उजाडावा लागेल। परिणामी आताच्या महायुती सरकारला हा 1 महिन्याचा अतिरिक्त काळ आचारसंहितेच्या बंधनाशिवाय राजकीय प्रचारासाठी वापरण्याची संधी महायुतीने घेतलेली दिसते। केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी हरियाणा सोबत महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली नाही, तेव्हा आता आपल्या विधानसभेसाठीचे मतदान दिवाळी नंतर म्हणजेच नोव्हेंबर 10 ते 15 तारखेपर्यंत होईल। 17 नोव्हेंबर पर्यंत निकाल लागेल व 25 नोव्हेंबर पर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात येईल असा एक अंदाज लावला जात होता। मात्र सत्ताधाऱ्यांच्या मनात वेगळंच काहीतरी असल्याचा संशय आता येतोय। महाराष्ट्राची निवडणूक नोव्हेंबर पर्यंत नव्हे तर चक्क डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्याच्या हालचाली सुरू असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे। आधी विरोधी पक्षांनी तशी भीती व्यक्त केली होती, पण आता सत्ताधाऱ्यांमधील हालचालींवरून या शक्यतेची पुष्टी मिळत असल्याचं काही माध्यमांनी सांगितले। जर मग 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपली व त्यानंतर मतदान होऊन नवीन विधानसभा अस्तित्वात येण्यास डिसेंबरचा शेवटचा आठवडा उजाडला, तर मग या एका महिन्यात राज्यात कुणाचं सरकार असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। पण नियमानुसार 26 नोव्हेंबर नंतर राज्यात कुणाचंही सरकार अस्तित्वात राहणार नसल्यानं या काळापुरती राष्ट्रपती राजवट लावण्याचा पर्याय आहे। असं झालं तर काळजीवाहू सरकार म्हणून सध्याचे विद्यमान सरकारकडेच राज्याची सूत्र राहतील, मात्र त्यांना फार काही निर्णय घेता येणार नाहीत। आता आपण हे जाणून घेऊया की महायुतीला एवढ्या लवकर निवडणुका का नकोयत। कारण नंबर 1, लोकसभा निवडणुकीमध्ये आलेलं अपयश। महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून या समाजात महायुती विरोधात विशेषतः भाजप विरोधात मोठा रोष आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांना पाडा असा संदेशच दिला होता। संविधान बदलण्याच्या चर्चेमुळे दलित मते ही युतीपासून दुरावली। या प्रकरणामुळे महायुतीच्या खासदारांची संख्या 41 वरून 17 पर्यंत पोहोचली। याचाच अर्थ महाराष्ट्राचे जनमत महायुती विरोधात गेल्यानं यातून दिसून आलं। केवळ आरक्षणाचाच मुद्दा नव्हे तर भाजपनं केलेली पक्षांची फोडाफोडी, अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय, अशा वेगवेगळ्या कारणांचाही भाजपला फटका बसला। हे विरोधात गेलेलं जनमत पुन्हा महायुतीकडे वळून आणण्यासाठी सरकारला पुरेसा वेळ हवाय। म्हणून निवडणुका ह्या डिसेंबर पर्यंत लांबवण्याची शक्यता वाटते। कारण नंबर 2, महाराष्ट्रात सुमारे 45 ते 50% महिला मतदार आहेत। त्यांची मनं जिंकून हा मोठा मतदार महायुतीकडे पुन्हा खेचून घेण्याची रणनीती सरकारने आखली आहे। त्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत रक्षाबंधनापूर्वी सुमारे 1,08,00,000 महिलांच्या खात्यात सरकारनं जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून प्रत्येकी 3,000 रुपये टाकले। अजूनही अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत आणि करतही आहेत, मात्र ते छाननीत किंवा इतर प्रक्रियेत अडकलेत। ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबर मध्ये पैसे मिळतील असं मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतात। राज्यभरातील सुमारे 4.5 कोटी महिला मतदारांपैकी निकषात बसत असलेल्या 2 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपये देण्याचं सरकारचं नियोजन आहे। या योजनेची सध्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली जात असली तरी शेवटच्या घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचण्यास
आणखी काही वेळ लागू शकतो. पहिल्या टप्प्यात ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेत त्या खूप खुश आहेत. त्यांचे मते आपल्यालाच मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटू लागलाय. अजून 2 महिन्यात नोंदणी वाढून नोव्हेंबर पर्यंत सुमारे 2 कोटी महिलांना या योजनेच्या लाभार्थी करण्याचा सरकारचा मानस आहे. म्हणजे नोव्हेंबर पर्यंत या सर्व महिलांच्या खात्यात जुलै ते ऑक्टोबर या 4 महिन्यांचे 6,000 रुपये जमा झालेले असतील. अशा परिस्थितीत जर डिसेंबर पर्यंत निवडणूक लांबवली तर मग 2 कोटी लाभार्थी महिला व त्यांच्या कुटुंबियांचे मतदान आपल्याच पदरात पडेल असा कयास सत्ताधाऱ्यांनी बांधला आहे. विरोधकांनी कितीही नरेटिव्ह सेट केला तरी थेट आर्थिक लाभ मिळाल्यानं महिलांचं मतदान आपल्याकडेच येईल असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. म्हणून केंद्रातील सत्तेचा वापर करून महाराष्ट्राच्या निवडणुका डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्याची रणनीती आखली जात असल्याचं समजतंय. कारण नंबर 3, महायुतीतील तिन्ही पक्ष भाजप, शिंदेसेना व अजित पवार गट यांच्यात अजूनही समन्वय नाही. समन्वय वाढवणं सोडा, उलट भांडणच जास्त होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी व जागा वाटपाच्या सर्वसामान्य फॉर्म्युला तयार करण्यासाठी महायुतीला अजून वेळ हवाय. नुकतंच अजित पवारांना पुण्यातील नारायणगाव जवळ भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अजून अजितदादांना युतीत ठेवण्याबाबत सहमत झालेले नाही. शिंदेसेनेचे काही मतदारसंघात भाजप राष्ट्रवादीशी टोकेचे राजकीय वैर आहे. या सर्व वादातून तोडगा काढण्याचं काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना करावं लागणार आहे. त्याला थोडासा अजून वेळ लागू शकतो. या कारणामुळेच महायुतीला तातडीनं निवडणुका नको आहेत. कारण नंबर 4, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे सणासुदीचे दिवस आहेत. या काळात गणपती, महालक्ष्मी, नवरात्री, दसरा, दिवाळी यासारखे सण आहेत. या काळात जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवण्यावर महायुतीचा भर असेल. तसंच सणासुदीच्या निमित्तानं विविध कल्याणकारी योजनांमधून जनतेला थेट लाभ देण्यासही सरकारचा मानस आहे. या काळात आचारसंहिता लागू असेल तर मग सरकारला योजनांची लयलूट करण्यास बंधनं येतील. त्यामुळे फेस्टिवल सीझनचा हा हंगाम आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांना या काळात आचारसंहितेचा अडसर नकोय. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर आचारसंहिता लागू करून डिसेंबर मध्ये मतदान घ्यावं अशा अटकळी सत्ताधाऱ्यांकडून लावल्या जात आहेत. निवडणूक लांबणीवर पडण्याच्या शक्यतेवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. खासदार संजय राऊत म्हणाले, लाडकी बहीण योजना मतदारांवर प्रभाव टाकण्यास आहे. यासाठी निवडणूक आयोग जर राजकारण्यांच्या हाताचं बाहुलं बनणार असेल तर ते संविधानाविरोधात आहे. निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था आहे. ही संस्था जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असेल तर या देशात लोकशाही कुठे? महाराष्ट्रात जर डिसेंबर मध्ये निवडणुका होणार असेल तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. आता निवडणुका घेतली तर आपला पराभव होईल अशी भीती सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांनी हा डाव टाकलाय. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांनी सरकार घाबरलं असल्याची टीका केली. कितीही निवडणुका लांबणीवर टाकल्या तरी निकाल बदलणार नाही. महायुतीचं सरकार पायउतार होणं निश्चित आहे असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे.